तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चेरी ब्लॉग 03 आपल्या यूट्यूब चॅनलला। तर मंडळी हातचा दौरा आहे आपला जेजुरी म्हणजेच आपल्या खंडेरायाला। तर आपली सगळी फॅमिली निघले तर आपण जाऊया आता। खूप मजा मस्ती होणार आहे। आपले नवीन नवरा नवरी त्यांना घेऊन जेजुरीचे दर्शन होणार आहे आज आपल्याला। तर आपण जाऊया। हे हमारे आहे दादाजी, इकडे आहे हमारे राखू मामा, माग आहेत पप्पा, बाकीची मंडळी गेले पुढं, बाकीची मंडळी आहे माग आणि आम्ही आहोत मध्ये। तर जाऊया आपण खाली जिथं बस आले। तर मंडळी बघा आपली मंडळी चालली आहे सगळी हळू 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 आणि एकदम सकाळचे असे वातावरण एकदम फ्रेश ताजा तवाना एकदम। आज सगळी मंडळी 4 वाजेपासून तयारी करत होती। खतरनाक उत्साह उत्साह। तर हे बघा मंडळी आपली बस आलेली आहे माग, ही बघा ही आहे आपली बस। मोर्या मोर्या येलकोट येलकोट सदानंदाचा। तर चला मंडळी अशा पद्धतीने आपले प्रवास सुरू झालेला आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचे नमन करू। गणपती बाप्पा मोर्या। तर चला जाऊया आपण। गणपती बाप्पा मोर्या। जय मल्हार आनंदाचा येलकोट। दरवाजा नाही लागत का गावात आपोआप आहे। यो शीट माझा, यो शीट माझा। चला चला गणपती पुले एक जेजुरी गणपती पुले गणपती खाऊ गेलाय ना आपल्याला बारीक पोरा मग येळकोट येळकोट सदानंदाचा दोन मास्टर काय तिकीट काढायला काय। चला थेट जेजुरी। तर मंडळी आता आम्ही पोचलोय खोपोलीला पंपावर आहेत। तर इथं आता डिझेल भरण्यात येत आहे। आता इथं डिझेल भरतात तर काही मंडळी उतरले, आम्ही सिंगन ते उतरलात ना, बाकीचे आहेत। हे देखो ही आमची गाडी आहे आणि आता आम्ही जाऊन इथं आता दुसऱ्या टप्पा पार करूया। तर मंडळी आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि तो परत आमची मंडळी सुम झाले, डायरेक्ट स्विच ऑफ झाले। दाबा स्विच ऑफ नंबर जोडी 1, स्विच ऑफ जोडी नंबर 2, स्विच
स्विच ऑफ नंबर जोडी 3.5. स्विच ऑफ खोलला जरा. इकडे स्विच ऑफ अर्धा किलो. स्विच ऑफ पूर्ण आलाय तिथून. हे अर्धवट आहे. हे आहे आता झाल्यात. यो आहे मळ्या तडफड होतो अजून लागली नाही माझी. हा सुम आणि त्या आलाय तिथून सुम आणि आमदार पण तू आलाय तिथून सुम. आधी माणसं मारल्या बाकी. तर मंडळी आमचा स्टॉप झालेला आहे ना. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. आणि हे आहे कंडक्टर. तर चला जाऊया आपण नाश्ता करायला आता. तर चला सगळ्यांनी बघून घ्या. आम्ही पण ब्लॉगर आहे, तुम्हीच नाही. आणि आमच्या बरोबर आहे आमच्या मोठ्या मामीसा आणि छोट्या मामीसा, म्हणजे त्याच्यापेक्षा थोड्या खाली. आणि हे बघा किती गाड्या लागल्यात बघा. कुठे गेली आपली लोक? या इथं एवढा मोठा आहे का? कोणची माणसं कुठे गेली सगळ्या हरवतंय. हा आणि इथं पहिलाच मिनी हार्ट अटॅक आला आहे. चहा 30 रुपये. 30 रुपयाचा अर्धा लिटर दूध आणून आम्ही 6 जण पिऊ चहा. 15 जण दे तिकीट दे. 15 जण. हा जा. 15 जण जा. आता इथं आपण खाऊया वडापाव. मंडळी 100 रुपये. काय घेणार ना देणार 100 रुपये. खा खाऊन जा. वडापाव तुटून पडल्या तुटून. तुम्ही पण या. हे सरका तिकडे. चला तर मंडळी आम्ही नाश्ता करतो, तुम्ही पण या. तर मंडळी आता नाश्ता केलेला आहे आणि आम्ही आता परत निघलोय आपल्या प्रवासाला. मम्मीकडे नंतर कुठे जायले तू? ओके. तू कुठे जायले? राहायचे. तर मंडळी आता आपण पुण्यामध्ये एंटर झालेलो आहोत फायनली. तर थोड्याच वेळात आता आपण आपल्या ठिकाणी पोचून बहुतेक 1 ते 1.5 तास असे मामा बोलतात, कारण मामा आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला एवढं माहीत नाही. तर आपण आहोत सध्या पुण्यामध्ये. तर मंडळी तर आता आम्ही थोड्याच वेळात पोचू. तर आपल्याला इथून दिसतंय आपली जेजुरी समोर आहे. तर मंडळी फायनली पोचलोय आपण जेजुरीला. तर आता उतरते आपली सगळी मंडळी. तर अरे कुठे घ्या दगडी तापल्या वया. चला चला चला. नवरे फक्त बिना चपलाशी चला. उतरा उतरा. चला उतरा उतरा. तुमचं स्वागत आहे. फुलं नाही आका टाकायला समजून घ्या. हा तर आपण चाललेलो आहोत गडावर. यो नवरदेव, मोठा नवरदेव आणि यो छोटा नवरदेव. सुरुवात होईल चढायला तिथं. आता आपण आहोत पायथ्याशी. आणि ह्या बघा नुसता एलकोट मला
आजच्या बाजूने देवाला महाराष्ट्र ठेवा तुमची. किती पाहिजे उचलत आहे 5, 11, 21 म्हणा डेट आमची जोडे जोडे पुढं दादू नवीन संसार सुखाचा राहू द्या. मल्हारी चला आमच्या घरी, चला आमच्या घरी. जय मल्हार, जय मल्हार. तर मंडळी हे पोचलोय आता आपण. डायरेक्ट शेवटच्या पायरीवर सोडायचं नाही, डायरेक्ट जाऊ दे. मामीला घेतो वाटतं. चढ हळूहळू थोडा जा वरती आला. चला चला चला. आम्ही इथं थांबलो, बाकीची मंडळी आहे खाली. लगेच दमली, लगेच पाणी लिंबू सरबत सगळा चालू आहे. कशी व्हायची रे आपली माणसं द्यावा. हा 5 मिनिटं नाही चढलं तर लगेच. एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. खंडोबा हे महाराष्ट्रातील खूप लोकांचे कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील धनगर जमात, मेंढपाळ, भटके आणि शेतकरी जेजुरीच्या खंडेरायाची पूजा करतात. खंडोबा मंदिर हे जेजुरी येथे आहे, जे महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय आहे. मंदिरात 14 सप्टेंबर 1752 रोजी ताराबाई आणि बालाजी बाजीराव यांच्यातील ऐशिक कराराचे ठिकाण आहे. खंडोबा देवाची पूजा ही 12व्या ते 13व्या शतकांपासून सुरू झाले असे सांगण्यात येते. खंडोबा मंदिराची पुनर्बांधणी ही पेशव्यांच्या काळी झाली आहे असे म्हणतात. 1739 मध्ये मराठा साम्राज्याचे सेनापती आणि पेशवा बाजीराव यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केला. त्यानंतर त्या मराठा मावळ्यांनी तेथून 38 चाची कंठ आणल्या आणि त्या महाराष्ट्रातील 34 हिंदू मंदिरात ठेवल्या. त्यातील एक घंटा खंडोबा मंदिरात बसवली आहे. खंडोबा देवांचा अवतार कसा झाला? पौराणिक कथेनुसार माने आणि मल्ल या 2 राक्षसांनी तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ते खूप शक्तिशाली झाले आणि त्यांनी पृथ्वीवर विनाश सुरू केला, लोकांना त्रास दिला. माने आणि मल्ल यांचा नाश करण्यासाठी शिव यांनी खंडोबाच्या अवतारात पृथ्वीवर आले. त्यानंतर त्यांनी एक राक्षसाचा वध केला आणि दुसऱ्या राक्षसाचे त्यांनी लोकांची सेवा करण्याचे वचन दिले. त्यामुळे देवाने त्याला क्षमास केले. खंडोबा मंदिरात मोठ्या संख्येने लोक हळद भंडारा घेऊन उधळत असतात. त्यामध्ये गायन, नृत्य यांचा देखील समावेश असतो. त्यामुळे त्या मंदिराला सोन्याची जेजुरी असे स्वरूप येते. खंडोबा देवांना 2 बायका आहेत.
म्हाळसा लिंगावत आणि दुसरी बानाई धनगर आहे. स्वप्नात मिळालेल्या दृष्टानुसार त्यांचे पौष पौर्णिमेस त्यांचे लग्न झाले असे सांगण्यात जाते. दुसरी पत्नी बानाई इंद्राची मुलगी आहे असे मानले जाते. ती एका धनगरात सापडली. जेजुरी येथे पती भेटेल या आशेने जेजुरी येथे बानाई आली आणि खंडोबा यांना पहिले तिथे दोघे प्रेमात पडले. एका सारीपाटीच्या खेळामध्ये खंडोबा हरल्यामुळे ते वनवास गेले, तर ते धनगराचे रूप घेऊन बानाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागले. एका वेळी देवाने सगळे मेंढरे मारले व बानाईचे लग्न माझ्याशी लावा, तेव्हा सगळे मेंढरे जिवंत करेन व बानाईचे लग्न त्या धनगराशी झाले. त्यानंतर जेजुरीच्या वाटेवर धनगराचे त्यांचे खरे रूप दाखवले. अनैच्छिक असलेल्या बानाई त्यानंतर जेजुरीच्या वाटेवर धनगराने त्यांचे खरे रूप दाखवले, ते म्हणजे होते खंडेराय. बानाईला बघून म्हाळसाई संतप्त झाली. तेव्हा देवाने बायकांचे भांडण थांबवण्यासाठी गडाचा वरचा भाग म्हाळसाबाई यांना तर खालचा भाग बानाई यांना दिला. मंडळी आता आम्ही पोहोचलो मेन मंदिराच्या इथं. आणि हे बघा जस्ट आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत. हे बघा आमची सगळी मंडळी आपल्या भंडाऱ्यांना माखलेली आहे. हे बघा तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता हे बघा आपली जेजुरी बघा, खंडेरायाची जेजुरी. आमचे सगळे जय मुळे बाकी सर्वांनी जर तांबे आणता व काही परिवार आणता व तुमचा आराम द्या. जय मल्हार. खतरनाक चला बाकी चला जुडी पाया पडा. आनंदीचा उदय उदय भैरवनाथाचे चांगले अगडधुम नगारा सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा नीळा घोडा भाव में तोडा कमरी करगोटा बेंबी हीरा मस्तकी तुरा अंगावरी शाल सदादेव लाल भड़कल के भंडारा सलाम येळकोट जय मल्हार जय मल्हार. तेव्हा खंडरामध्ये संसारामध्ये आनंद करा सगळं आपल्या डोक्यावर मागे येळकोट जय मल्हार. तर मंडळी आपला दर्शन झालेलं आहे. परत एकदा आपला अभिषेक होता तो पण झालेला आहे. तर आता बघूया आमची मंडळी कुठे गेले. कुठे
इकडं का आपली मंडळी त्या बाजूला गेले बहुतेक, तर आता तिकडं जातोय आम्ही. आपले मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आपल्या खंडेरायाचा. तर आपले मस्त दर्शन झाले, अभिषेक पण झाला, सगळी मंडळी दर्शन घेतले. सगळी म्हणजे निम्म आमची मंडळी पहिल्यांदा जेजुरीला आली, तर त्यांचा पहिला अनुभव मस्त होता. सगळे खुश झाले, त्यांना बरं वाटलं जेजुरीचं दर्शन घेऊन. तर बाकीचे आहेत तिकडं फोटो काढतात आणि या इकडे अशी भूता राहिल्यात, माखून भूता. तर आता चाललोय आम्ही घरी. तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तर बघूया खाली कुठं काय प्लॅन होत आहे, तर बघूया आपण. तर आमचं आता दर्शन झालंय आणि आता खाली उतरायला चालू केलंय परतीचा प्रवास. चला. तर आता आपण आलो आहोत बाणूबाईच्या मंदिरामध्ये. तर जाऊया आपण. तर मंडळी तुम्ही व्लॉग आपला बघितलाच असेल. आपल्या जेजुरीचा हा व्लॉग होता आणि व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर सगळ्या फॅमिलीने मस्त दर्शन पण घेतलं, सर्वांना मजा आली आणि आय होप तुम्ही पण हा व्लॉग एन्जॉय केला असेल. तर हा व्लॉग आपण इथंच एंड करतो आणि भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये नंतर. तर चला बाय बाय. तोपर्यंत तुम्ही लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून टाका.